1:19 झालीत. पहिला बॉल इथे मात्र हाताला जाईल. 1:20 कृपया खबरदारी घ्या त्याची. आदेश मते स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात आणि रोहित पाटील पाहायला गेलं तर आहेत. आणि इथून आयुष कोळी ज्यांनी मात्र पहिला षटक मागच्या मॅच मध्ये मात्र हा कार माजवलाय. त्याच इथून आपण गोलंदाजाला पाहतोय ते मात्र पहिल्या षटकासाठी इथून रोहित पाटील 51 धावांची बहारदार खेळी ज्यांची बॅटमधून आली. 19 बॉल मध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं 51 धावांची खेळी साकारली आहे. ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ऑन फायर. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय बाळासाहेब. आणि इथून पाहायला गेलं तर पहिला बॉल इथे मात्र अगदी अप्रतिम हाताला गेला. आयुष कोहली महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षण अप्रतिम. समर्पित समर्पण वेल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो इथे. त्याचबरोबर 100% कमिटमेंट इथे मात्र या मैदानावरची. आणि इथून सर्व काही परफेक्ट आयुष कोहलीला मात्र या बॉलवरती पाहायला मिळालं. स्लाइडी मिडल स्टंप डिलिव्हरी. बॉलला थोडंसं मात्र डिफेन्स केलं आणि अगदीच 30 सर्कलमध्ये ढकलून दिलं. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर तेवढंच अप्रतिम मदत इथे बॉलपर्यंत पोहोचले आयुष कोहली. 1 धाव आले. मनगडीत स्टेट ड्राईव्ह करायचा होता. इथे मात्र जर हाताला बॉल लागला असता ना तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. काय इथे स्वतःला मात्र इथून समर्पित करताना पाहायला मिळतात आयुष कोहलीला. त्यासाठी ओळखले जातात. दिघोडी टीम म्हटल्यानंतर आयुष कोहली यांची गोलंदाजी सातत्याने चर्चेत राहिली गेलेली आहे. दुसऱ्या बाजूला कानपोली म्हटल्यानंतर रोहित पाटील. रोहित हिट करणारा मात्र फलंदाज. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आदेश मते. ही नावं मात्र सातत्याने चर्चेत राहिलेली आहेत. स्टार वर्सेस स्टार. बॅटला ब्रश झाला इथे पाहायला गेलं तर थर्ड मॅनेजर मध्ये क्षेत्ररक्षण तेवढंच मात्र अप्रतिम मात्र पाहायला मिळतं इथे. निवृत्ती पाटील एक दर्जेदार गोलंदाज ह्याच आपण टीम मधले पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळालं. आता इथून स्ट्राईक कन्वर्ट झाले. आदेश मते हे नाव मात्र पाहतात त्याने मात्र आपण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र गाजताना पाहायला मिळाले. आता इथून प्रत्येक जर का लाईव्ह पाहत असेल त्यांचंही लक्ष आहे कारण दोन्ही मोठी टीम रायगड जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतात. त्या दोघांमधील मात्र हा युद्ध क्रिकेटचा आपल्याला रंगताना मात्र पाहायला मिळतोय. चर्चा केली होती फाईनमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे आणि तोपर्यंत बघता बॉल झालाय फरार. आर पार सीमा रेषा पार. आदेश मते यांच्या बॅटमधून धावा. चार न 5 सव्वा धावपलकावरती मात्र इथे पाहायला मिळतात. इथे आदेश मते टेक्निकली फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि त्याचबरोबर मात्र अप्रतिमरित्या मात्र साकारले जाणारे खेळ सातत्याने स्मरणात राहते. आयुष कोहलीच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे आणि इथून आयुष कोहली आणि आदेश मते यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. सर्व उत्कृष्ट 2 खेळाडूंमध्ये मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग कधी तू तर कधी मी परंतु इथून स्किड झाला त्याचा फायदा उचलला जातोय. चुका आणि चुकांवरती चुका वारंवार होताना पाहायला मिळालं नाही दिघोडी टीमकडनं. परंतु इथून स्किड झालाय. चूक म्हणता येणार नाही याला कारण अति भन्नाट वेगानं बॉल आला होता. कदाचित हातावरती लागलाही. थोडीशी दुखापती झाली तिथे. अभिजित ठाकूर छोट्या आमचा याही नावाला आपण पाहायला गेलं तर एक वेगळी ओळख सातत्याने मात्र रायगड टेनिस क्रिकेटमध्ये हा कार माजवलाय. नंतर मात्र त्या दिघोडी टीम आणि दिघोडी टीमला वेगळ्या रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या मात्र गावानं नेले आणि या गावाचा जय जयकार होताना पाहायला मिळाले. वाव ब्लॉकहोलचा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर भन्नाट वेग आला होता. अगदी लाईन आणि लेन मध्ये रिच मध्ये आले होते. पकडले गेलेत. रोहित पाटील मागच्या मॅच मध्ये 51 धावा बनवल्या होत्या परंतु आता इथे 1 बॉल मध्ये 1 धाव करत बॅक टू जिगाउट.
महत्त्वाची विकेट माघारी गेली. रोहित पाटील यांची विकेट येणं तेच महत्त्वपूर्ण होतं. कानपोले म्हटल्यानंतर रोहित पाटील ची रन मशीन आज सुस्त्यामध्ये बाद करण्यामध्ये आयुष कोहली यशस्वी झालेत. दिघोडी टीम आणि या दिघोडी टीम आणि त्याचबरोबर कानपोले एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत. तर या ठिकाणी आपण मित्रांनो स्पर्धेचा आनंद घेत असताना अगं 50चा वाटा कपोरीकरा चिलकर चिलकर प्रीतबाई बांद्रे या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रीतबाई 12 तारखेला आपण नक्कीच या स्पर्धेला येणार आहोत. प्रीतबाई आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज दोन्ही संघ मात्र पाहायला गेलं तर एकमेकांच्या विरोधामध्ये आले. अनेक स्पर्धांमध्ये समोर आलेत. कधी दिघोडे टीम मात्र जिंकली तर कधी कानपोली जिंकली तर कधी कानपोली हरली तर कधी दिघोडे हरली. असं समीकरण सातत्याने आपल्याला मात्र या दोन टीम मधला मात्र पाहायला मिळालंय. आज पुन्हा एकदा वाकडी नगरीमध्ये वाकडी गावामध्ये मात्र पाहायला गेलं तर आज भेट झाले. तालुका प्रमुख चषक 2025 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावरती. आणि आत्तापर्यंत पाहायला गेलं तर खेळ बनवलाय टीम दिघोड्यानं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर 6 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळते. निवृत्ती पाटील आताच आपण उल्लेख केला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गवरती मात्र येताना पाहायला मिळतं. स्किट झालं थोडं संवाद गेला गेलं तर थांबणं गरजेचं आहे. तुमच्या रनवेमध्ये अडचणी आल्या तर कारण त्याच्यानंतर मात्र कदाचित तुम्ही बॉल डिलिव्हरी केला तर तो खराब बॉल पडू शकतो आणि त्याच्यावरती मोठी धावसंख्या येण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. इथे फाईनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर आहे. मिड ऑन आहे. मिड ऑफ आहे. त्यालाही भेदून इथे मात्र पाहायला गेलं तर उंच माझा झोका घेत कॉलिंग करा कॉलिंग करा कॉलिंग करा. ओहो अगदी पाहायला गेलं तर मिड ऑन किंवा मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाचा ॲक्च्युली हा झेल होता. परंतु निवृत्ती पाटील यांचा विश्वास थोडासा मात्र जास्त होताना पाहायला मिळाला आणि झेल झाला. ड्रॉप जीवदान मिळालं तिथे फलंदाज आदेश मतेसारख्या एक महत्त्वपूर्ण फलंदाजांना. परंतु निवृत्ती पाटील उत्तम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आदेश मते जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत कानपोली टीम चेतन पाटीलने मागच्या मॅचमध्ये साथ चांगली दिली होती. संधी नाही तिथे पॉईंटच्या डोक्यावरून खेचून काढल्या बॉलला पाहायला गेलं तर अगदी प्रचंड वेगानं बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या कडे आणि चाललाय सीमारेषा पार. आल्या धावा 4 चौकार. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट आपल्याला पाहायला मिळेल. इथे 16 धावा धावपालकावरती आदेश मते 7 बॉलमध्ये 14 वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. इथे 12 धावा मापे असाव्या. त्यानंतर मात्र अप्रतिम बॉल इथे निवृत्ती पाटील साकारताना मात्र पाहायला मिळतात. इथे आणखी एक फलंदाज बाद. दुसरा विकेट माघारी इथून जाताना पाहायला मिळेल. 12 या धावसंख्येवरती बॅक टू द गॉट. पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला न समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीनदास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. च्या पद्धतीने मात्र आतापर्यंत दिघोडी टीमने मात्र खेळ केलेला आहे. अप्रतिम मात्र पाहायला मिळालं कारण अनेक स्पर्धांमध्ये मात्र या दोन संघांना समोर येताना पाहायला मिळाले. कित्येक वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत. कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चीत केलाय. कित्येक वेळा धूळ सारले. कित्येक वेळा सपाटून मार खाल्ले. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो की द्रोण 11 नांदकर संघाचे पुरस्कर्ते आणि सध्याच्या घडीमध्ये आपण बेलवली गावामध्ये जी नाईट स्पर्धा पाहतो त्या नाईट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात आली ते बेलवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी आपण पाहू शकाल आमचे
बुवा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. बुवा यावा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग शॉट मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. ही मॅच बनवावं लागेल तुम्हाला, कारण ज्या पद्धतीने ही मॅच सध्याच्या घडीला मात्र दिघोडे टीमनं मात्र अगदीच होल्ड ठेवले. निवृत्ती पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या पद्धतीनं तर याच दरम्यान आपण पाहू शकाल संतोष शेठ पाटील बेलवली उर्फ बुवा आपण या ठिकाणी पाहतो की द्रोण 11 नानकर संघाला ज्यांच्या माध्यमातून नेहमीच रायगडमध्ये पुरस्कृत करून दिलं गेलं जातं. आणि आज आपण पाहू शकाल की ज्यांच्या माध्यमातून बेलवली गावामध्ये जी नाईटची स्पर्धा पाहतो त्या नाईटच्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीनं 2 व्हीलर बाईक देण्याचा या ठिकाणी दमदार योगदान लाभला. आणि आतापर्यंत जवळजवळ 4 बाईक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या नाईट ग्रामीण स्पर्धेमध्ये, ते बेलवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक संतोष शेठ पाटील यावं आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हाही चांगला बॉल मिडॉपमध्ये मात्र खेळून काढला. पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत एकदा मात्र घेतली जातोय. एका आणि सिंगलने मात्र मोठं फरक पडणार नाही, कारण बॅटिंग ऑर्डर तेवढी दिघोडे टीमची मात्र आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ आहे आतापर्यंत. मात्र 2 षटकं इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि 2 षटकांमध्ये 7.50च्या सरासरीनं 15 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात. 2 विकेट भागारी. ए नाही बी, बी फॉर बाळासाहेब ठाकरे. व्यासपीठावरती आणि सगळे आमचे गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडीचे सगळे सहकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि मान्यवर पाहायला मिळतात. स्केलेकमध्ये बॉलला मात्र ढकलून दिलं. पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने मात्र धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. उर्वरित इथून 11 बॉल आणि 11 बॉलवरती मात्र तुम्ही धावा किती घेता त्याचंही महत्त्व इथून मात्र समजणार आहे, कारण ज्या पद्धतीने मात्र दिघोडे टीमनं मात्र मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती, बॅटिंग केली होती, अप्रतिम मात्र इथून खेळ साकारला होता. त्याच्यानंतर कानपुलीनं मात्र आपल्या नावाचा दबदबा पहिल्या मॅचमध्ये दिला होता. पण इथून थोडेसे कमी पडलेत का, इथून थोडीशी मात्र इथून चर्चा करायला लागतोय का. रोहित पाटील 5 झाल्यानंतर मात्र धावसंख्या थोडीशी मात्र कमी येताना पाहायला मिळतोय. आता इथून प्रीतम पाटील आणि त्याचबरोबर चेतन पाटील या 2 फलंदाजांवरती परिपूर्ण जबाबदारी. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेला, बॅटचा फेस अगोदर क्लोज होताना पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर आलाय डॉट बॉल. डेड बॉल इथे मात्र प्रेशराईज करण्याचा परिपूर्ण काम करणार आहे फलंदाजांवरती. प्रीतम पाटील आतापर्यंत मात्र 4 बॉल फेस केले, 4 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. 1 बॉलवरती 1 चेतन पाटील खेळताना पाहायला मिळतात. इथे 2 फलंदाज महत्वाचे बाद झाल्यानंतर मात्र इथून थोडीशी मात्र इथून संकटामध्ये पाटणोली टीम. त्याच्यानंतर आणखी एक अप्रतिम बॉल इथे मात्र हाताला जातोय. लाईन, लेंथ, रनवे, ग्रीप सगळं सब कुछ ठीकठाक इथे मात्र पाहायला मिळते. खेळाडू जर आपण विचार केला तर अगदीच चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र करताना पाहायला मिळतात. अजय ठाकूर 3रा षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकातील हा बॉल डिलिव्हरी केल्या 3 आणि धावा आतापर्यंत फक्त आल्या त्या षटकामध्ये 2. 17 धावा धावपालकावरती. पायनमध्ये खेळायचा होता, गिरकी घेतली होती, बराचसा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मात्र ऍड केली जाईल 18 धावा धावपालकावरती. व्हायब्रेशन पंच आमचे संदीप पालकर सर केवाळे, एक दमदार पंच ऑफिशियली मात्र पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आमचे स्टायलिश पंच MS धोनी म्हणून ज्यांना उल्लेखले जाते ते शिवडण गावाचे संतोष चौधरी सर आपल्याला पाहायला मिळतात. आणि हिरमनजी भोसले सर तारा.
या बॉलवरती पहिला मिड ऑफ मध्ये मात्र ढकलून दिलं. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. या सिंगल नंतर धाव पलकावरती धावा लागल्या जातात त्या 19 धावा. अजय ठाकूर चांगले गोलंदाज सातत्याने मात्र पाहायला गेलं तर उत्तम उदाहरण मात्र साकारताना पाहायला मिळालेत. आता इथून चेतन पाटील आपल्या नावाचा जलवा दाखवतील का? जिथून धावा थोडेसे कमी आल्यात ना त्या धावांना मात्र आकार उकार देण्याचा मात्र प्रयत्न केला जाईल का? तुम्हाला सत्वर तत्पर राहावं लागेल का ज्या पद्धतीने मात्र या क्रिकेट आत्ता सध्याच्या घडीला तुमच्या बाजूनं थोडासा कमी मात्र झुकताना पाहायला मिळतं. हो त्याच्यानंतर मात्र आणखी एकदा दबाव तंत्र मात्र वापरण्याचा परिपूर्ण प्रयत्न. साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी वाईड यॉर्कर परफेक्ट मात्र पाहायला मिळालं आणि त्यामध्ये गती परिवर्तन गतीचं मिश्रणही पाहायला मिळालं तिथे आणि त्याचमुळे मात्र आला डॉट बॉल. 19 धावांवरती मात्र पाहायला गेलं तर हा षटक आता मात्र इथून शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि 5 बॉलचा खेळ आतापर्यंत मात्र होताना पाहायला मिळतोय. अजय ठाकूर अपलातून आतापर्यंत मात्र गोलंदाजी साकारली गेली. चेतन पाटील ऑन स्ट्राईकला आहेत. या बॉलमध्ये शेवटचा या षटकामध्ये शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी त्याच पद्धतीने साकारली जातोय ज्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट. परत एकदा पाहायला गेलं तर मिड ऑन मध्ये मात्र बॉलला फक्त दिशा दिली. डिफेन्सिव्ह क्रिकेट टॅप केले बॉलला. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक समाप्त झाला इथून तिसरं आणि या 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम स्वरांश एंटरप्राइजेस कानपोली 20 या धावसंख्येवरती. हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुकेदारावरी. 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 20 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. अंतिम 6 बॉलमधील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि हा षटक मात्र हाताळण्यासाठी मात्र निमंत्रित करण्यात आलंय. शुभम वाणी यांना इथे मात्र आमंत्रित केलं जाते. दिगोडे म्हटल्यानंतर अभिजित ठाकूर हे नाव सातत्याने मात्र आपल्या समोर येत असतं आणि आज ह्याच गावानं चांगला खेळ इथे मात्र साकारलाय. विश्वजित ठाकूर ISPL मध्ये सुद्धा आपण त्यांना खेळताना पाहायला मिळालं. ISPL सारखी स्पर्धा ज्यावेळी आली त्याच्यानंतर मात्र या टेनिस क्रिकेटला एक वेगळी झळाली प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केलं. थोडंसं उशीर करता येते. चला दिगोडे डे नाईट फॉर्मॅटमधली स्पर्धा आहे. अंतिम सामना आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळतो. 20 धावा धावपलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. चेतन पाटील शुभम यांच्या समोर मात्र पाहायला मिळतील. मिडॉनमध्ये मात्र बॉल स्टेट ड्राईव्ह केले मात्र पाहायला गेलं तर अगदी भन्नाट वेगानं बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. स्कीड झालाय आमचे संतोषजी चौधरी मात्र इथून ॲक्शन करताना मात्र पाहायला मिळतात. कॉमेडियन एरर्स मैदानामध्ये थोडेसे मात्र पाहायला मिळतात कारण याच गुलाबी थंडीमध्ये थोडीशी मात्र गरमाट निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र केला जातोय. 2 धावा आल्या चेतन पाटील यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी असणार आहे कारण इथून येणारे प्रत्येक धाव ही मात्र टीम कानपोलीसाठी मात्र खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण तुम्ही टार्गेट 4 षटकांसाठी कितीचा करताय ना ते इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न जागा बनवली अगदीच ओळखलं होतं त्याच्यानंतर मात्र हा बॉल डिलिव्हर केले गेले त्यासाठी शुभम वाणी यांना मात्र ओळखले जातात आणि त्याच पद्धतीनं या बॉलवरती मात्र अटॅक्टिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. चेतन पाटील यांना थांबून ठेवले. बॅटिंग जशी हवी आहे ना तशी होताना पाहायला मिळालं नाही आहे त्याचमुळे की काही धावसंख्या थोडीशी स्थिर मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते इथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला तर आता इथून लगातारचा इथून दुसरा डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतो. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये फक्त आल्या धावा 2 धावपलकावरती धावा लागल्या जातात 22. 4 षटकांसाठी तुम्ही टार्गेट सेट किती करताय. गोलंदाजी स्वरांश एंटरप्राइजेस कानपोलीची तेवढी स्ट्रॉंग आहे असं म्हणता येणार नाही आहे की इथून ही धावा कमी आहेत म्हणून. अनेक वेळा पाहिलंय ब्लॉक होल्डचा बॉल त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न परत एकदा मात्र मिस झालाय आणि एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धावेनं मात्र धावपलक पुढे जाईल.
23 या धावसंख्येवरती आणि या षटकामधील अजूनपर्यंत 2 बॉल बाकी असणार आहेत. प्रीतम पाटील 6 बॉलवरती 5 मध्ये खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्यांच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आलेला नाही या पण इनिंग मध्ये विचार केला तर मोठा फटका आलेला नाही आहे. एक फक्त चौकार आलाय, 2 चौकार आलेत. आणखी एक चांगला मत इथे बॉल हाताला जातोय आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. परिपूर्ण आपल्या मात्र नावाचा दबदबा, नावाचा बोलबाला साकारलाय दिघोडे टीमनं आणि या खेळाचं उत्तम उदाहरण इथे मात्र दिले गेले. शेवटचा बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावफलकावरती 2 विकेट माघारी गेल्यानंतर आता हा बॉल टार्गेट सेट करणारा असणार आहे. म्हणजे या बॉलवरती येणाऱ्या धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत. चेतन पाटील चर्चा केली होती की टार्गेट सेट करणारा मात्र हा बॉल आहे. या बॉलला दिला भिरकावून सीमारेषा पार आल्या धावा 6 चेतन पाटील यांच्या बॅटमधून. आता टार्गेट सेट केलाय. येणारे मात्र 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत तुम्हाला धावा. 31 धावा, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावांची गरज इथून असणार आहे टीम जय माता दी दिघोडे ह्या टीमला स्वरांश एंटरप्राइजेस कानपोलीच्या विरोधामध्ये. तरी ते आपण सन्मान करूया मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला तरुण इलेव्हन नांदकर संघ पुरस्कृत झाला. आणि रायगडमध्ये जेव्हा संघ येत असतो त्या संघासाठी नेहमी ज्यांच्या माध्यमातून पॅक केलं गेलं त्या अर्थातच संतोष बुवा पाटील एक दमदार समालोचक एकाली राहिलेत. परंतु सध्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांची उंच भरारी आपण पाहतो आणि आत्तापर्यंत यंदाच्या सीझनमध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये 4 बाईक आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. सध्या आपण बेलवलीची नाईट स्पर्धा पाहतो, त्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांच्या माध्यमातून बाईक पुरस्कृत करण्यात दिली गेली. ते संतोष बुवा पाटील सुप्रसिद्ध उद्योजक बेलवली यांचा इथे सन्मान. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक सुकेश शेठ भोपी यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2000 रुपयाचं योगदान लाभलंय. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुढच्या वर्षी तालुका हा 16 संघ, 64 ग्रामीण आणि मालिकावीरसाठी 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 2 व्हीलर बाईक आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि आमचे संतोष बुवा पाटील यांचा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा. आणि या स्पर्धेचे आयोजक सुकेश शेठ भोपी यांच्या वतीने दररोज आपण पाहतो समालोचक, पंच, डीजे, लाईव्ह आणि स्कोरर यांच्यासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. आणि या ठिकाणी संतोष बुवा पाटील यांच्या वतीनं समालोचकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष बुवा आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. नेहमी दमदार योगदान आपलं यासाठी राहिलंय आणि आपण देखील एक दमदार समालोचक म्हणून नेहमी सातत्याने राहिलात. आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. डीजे थँक्यू रॉकस्टार. आज तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये समालोचन करण्याची संधी आपण मला दिली. त्याचबरोबर गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आणि आमचे आदरणीय सुकेशजी भोपी साहेब यांचं मनापासून आभार. आणि या स्पर्धेतून मी घेतोय रजा. धन्यवाद. थँक्यू. ठान लिया वो करके दिखाए अशी है आपली झलक. अशी है आपली झलक, अशी है आपली झलक. दुनियादारी है त्याची हटके रॉयल ब्रँडेड कडक. रॉयल ब्रँडेड कडक, रॉयल ब्रँडेड कडक. अरे यारो डोंट वरी, अरे यारो डोंट वरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुके जनावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या. तर रुपेश पाटील यांचा समालोचक आपण ऐकलात मित्रांनो. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा सन्मान करूया. बिंदासबाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते रुपेश पाटील यांचा सन्मान मी शिवसेना उपशाखा प्रमुख दीपक पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आणि SSD मोबाईल शॉप तथा RCB क्रिकेट संघाचे खंदे समर्थक सुधीर शेठ यावं. आपल्या शुभ हस्ते रुपेश पाटील जनिवली पेन यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. रुपेश पाटील आपण यावा, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मी दीपक पाटील उपशाखा प्रमुख शिवसेना वाकडी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. त्यांच्या समेत पनवेल तालुका महिला संघटनेच्या दमदार नेतृत्व आणि तरी डांगरकर यांचे सुपुत्र बंटीबाई यांना विनंती करतो आपण देखील यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे समालोचक मित्र रुपेश पाटील जनिवली यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. तो आइए दोस्तों, ये है बड़ी फाइट
मुकाबला होने वाला है टाइट। दो बेहतरीन टीमें आज के दिन के इस सुपर हिट आज के दिन के ग्रैंड फिनाले में भिड़ती हुई। तो समीकरण 24 गेंदों पर 31 रन जीतने के लिए। पहले ही गेंद पर डीप मिड विकेट के रीचर में गेंद को मारा, 1 रन यहां पर हासिल करते हुए 31 रनों की जरूरत, 24 गेंदे और 31 रन। तो ये इस मुकाबले का समीकरण है। और पहली इनिंग में हमने देखा था कि रोहित पाटिल जब जल्दी आउट हो गए तो उनके टीम ने थोड़ा संघर्ष किया। अंतिम गेंद पर जो बड़ा हिट आया था लॉन्ग ऑन के रीजन में 6 रनों के रूप में, उस रनों की वजह से यहां पर पहुंचे 31 रन। 32 रनों की 31 रनों की जरूरत और ये स्ट्रेट हिट लॉन्ग ऑन के बीच में फील्डर वहां पर तैनात मौजूद और इसी के साथ में पहला विकेट गिरता हुआ। पनवेल जाया शहराला शहराला रे पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला। और यहां पर बड़ा विकेट हासिल करते हैं, बहुत बड़ा विकेट। और दूसरी गेंद पर 31 रनों का पीछा करते हुए दी घोड़े के टेप यहां पर थोड़ा सा दबाव में महसूस करेगी। बड़ा विकेट गए लेकिन बल्लेबाजी क्रम जो है उनका काफ़ी लंबा और आज के हिंदुस्तान के टीम की तरह काफ़ी गहराई उनके बल्लेबाजी में, जिनका फ़ायदा उनको आने वाले इन गेंदों पर मिलने वाला है। तो बहरहाल 2 गेंदें 1 रन और 1 विकेट के साथ में यहाँ पर जय माता दी दी घोड़ी 31 रनों का पीछा करते हुए फ्रंट फुट पर आकर उछाल लेते हुए गेंद को बॉलर बैक ड्राइव मारना चाहते थे, सही तरीके से बल्ले पर नहीं आई। काफ़ी तेजी के साथ गेंद बल्ले को लगी, यहाँ तक गेंद और बल्ले का जो संपर्क हुआ उसकी आवाज़ यहाँ तक कानों में गूंज गई थी। तो बहरहाल 1 ही रन पर 1 विकेट के साथ में जय माता दी दी घोड़े और उनकी टीम यहाँ पर 31 रनों का पीछा करती हुई। तो बहरहाल ये बहुत ही ज़बरदस्त मुकाबला चलता हुआ इन दो टीमों के बीच में, दोनों काफ़ी शक्तिशाली टीमें, बलाढ्य टीमें और यहाँ पर भिड़ती हुई आज के दिन के इस अंतिम मुकाबले में। और यहां पर ये देखिए गेंद को हिट कर दिया, स्ट्रेट हिट लॉन्ग ऑन के रीजन में। अंपायर चेक करेंगे ये क्या है। तो बहरहाल इसी के साथ में ये आता हुआ फ्लैट 5G की रफ्तार से आता हुआ सिक्सर। पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला, बेहतरीन हिट यहां पर लगाते हुए और जो अंतिम गेंद पर जो हिट लगा था उसी की याद यहां पर दिलाते हुए कमाल की हिट यहां पर अगली गेंद के लिए। ओ कमाल की हिट एक्स्ट्रा कवर के रीजन में हवाई फायर यहां पर फील्डर उसके नीचे, बहुत ही खूबसूरत कैच यहां पर पकड़ते हुए लगभग 15 कदम पीछे की ओर दौड़ लगाते हुए 1983 के कपिल देव की याद दिलाता हुआ ये कैच। अक्षय भास्कर नवनाथ पाटील दीपक पाटील खंबीर दीपक पाटील खंबीर, दीपक पाटील खंबीर, राहुल पाटील सुधीर चोरघे प्रवीण गायकर दिलदार रवीन गायकर दिलदार, रवीन गायकर दिलदार, गांधी टप्पियन वाकडी संघ आहेत फेमस जगभरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुकेदारावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या सुकेदारावरी। कमाल की बेहतरीन कैच है यहाँ पर लपकी थी, कवर से भाग कर गए थे एक्स्ट्रा कवर के रीजन में और इन पर भी ग्लेन फिलिप का भूत यहाँ पर दिखता हुआ। कमाल की कैच पकड़ी थी, बेहतरीन कैच। और ऐसे कैच जब लपके जाते हैं तो गेंदबाज ही नहीं पूरी फील्डिंग यूनिट का हौसला काफ़ी बढ़ जाता है और उसी के हिसाब से कमाल का कैच, बेहतरीन कैच पकड़ते हुए यहाँ पर दूसरे विकेट का पतन कराते हुए 5 गेंदे 7 रन और 2 विकेट। 5 गेंदों पर 7 रन 2 विकेट के साथ में यहाँ पर अच्छी वापसी कराते हुए कभी टीम भारी पड़ती हुई टीम यहाँ पर दिगोड़ की टीम और कभी कानपुर की टीम यहाँ पर भारी पड़ती हुई। तो ये पेंडुलम की तरह मुकाबला शिफ्ट होता हुआ कभी एक टीम की तरफ तो कभी दूसरी टीम की तरफ यहाँ पर गार्ड लेते हुए बैटर उन्होंने मिडल स्टंप का गार्ड चुना है। तो ये जो पेंडुलम है
अंत में कहां तक पहुंचेगा ये तो वक्त ही बताएगा, लेकिन मैच दर बॉल दर बॉल करवट बदलता हुआ फुल टॉल बॉलर बैक ड्राइव यहां पर आती हुई और गेंद गई थी यहां पर शॉर्ट मिड ऑफ के रीजन में। मौका था 1 रन हासिल करने का। इसी के साथ यहां पर 1 ओवर की समाप्ति के बाद टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान पर। ये जो मुकाबला है ये दिलों की धड़कनों को बढ़ाने वाला मुकाबला होने वाला है। तो बहरहाल यहाँ पर 1 ओवर के बाद 8 रन 2 विकेट के साथ में दोनों टीमें यहाँ पर पीछे हटने को तैयार नहीं, हार मानने को तैयार नहीं। दोनों टीमें जोश जज्बे जुनून के साथ में यहाँ पर ये मुकाबला खेलती हुई, क्योंकि उन्हें पता है बड़ा टूर्नामेंट है, बड़ा मुकाबला है। छोटी सी चूक जो है उन्हें इस टूर्नामेंट से बाहर कर सकती है। तो अगले गेंदबाज यहाँ पर दौड़ लगाते हुए सुधीर पाटिल, उनके ऊपर बहुत सारा दारोमदार, क्योंकि इस जो रन चेस है वहाँ पर हर एक गेंदबाज की भूमिका जो होती काफ़ी महत्वपूर्ण होती है। पहले गेंदबाज ने भूमिका निभाई, 2 विकेट चटकाए और ये लो फुल टॉस डिलीवरी थी। यहाँ पर गेंद को स्वेले के रीजन में ढकेल दिया, 1 रन पूरा किया। दूसरा रन यहाँ पर आसानी के साथ मुकम्मल करते हुए दोनों बैटर, और हल्का सा एक बार फील्डर के हाथ से लगकर ये गेंद छूटी, इसकी वजह से यहाँ पर 2 रन मुकम्मल करते हुए ये दोनों बैटर 2 और रन जोड़ते हुए, और धीरे धीरे अगर हम बात करेंगे तो स्वरांश 11 कानपुली की टीम यहाँ पर एक दबाव बनाने का प्रयास करती हुई, लेकिन जो आसमानी फील्डिंग है उनके बेहतरीन रही है। जो मैदानी फील्डिंग है उस पर थोड़ा सा एफर्ट लगाने की जरूरत, और ये लेफ्ट आर्म डिलीवरी इस बार थोड़ा सा मिड पिच पर ये डिलीवरी डाली थी। बल्ला जो है पहले ही घुमा चुके थे, बैटर स्टेप आउट होकर मारना चाहते थे यहाँ पर, और जैसे ही गेंदबाज ने देखा सुधीर पाटिल ने कि बैटर आगे बढ़कर मारना चाहते हैं, और उस वक्त जो है गति की लेंथ में परिवर्तन करते हुए मजबूर किया बैटर को। डेफिनेटली सर, पाहायला गेलं तर आपण ज्या पद्धतीनं मात्र आता या इथून कानपुली टीमने हे खेळ बनवला गेलाय ना, इथून ज्या पद्धतीनं मात्र इथून हा उंच माझा झोका घेत बॉल मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम पाहायला मिळतो इथे, आणि त्या तोपर्यंत मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्या आहेत। आणि आपण पाहायला गेलं तर इथून टीम दिघोडे टीमला हे संघर्ष करावा लागतोय। जी बिल्कुल, ये उनको करना ही पड़ेगा, क्योंकि ये काफ़ी बड़ा मुकाबला है। छोटी सी गलती भी जो है काफ़ी भारी पड़ सकती है। तो देखते हैं आगे किस तरीके से ये मुकाबला अपने रंग बदलता है। तो बहरहाल 1.3 ओवर के बाद 13 रन 2 विकेट के नुकसान पर स्वप्निल यहाँ पर 2 गेंदों पर 3 रन बनाकर खेलते हुए, मिस टाइमिंग वाला ये कैच यहाँ पे शॉर्ट गली के रीजन में पकड़ा, खूबसूरत झेल, एक और बैटर का खत्म हुआ खेल। निश्चित सर, पाहायला गेलं तर इथून तेच आपण चर्चा करत होतो की दोन्ही टीमने ताकदवान आहेत, आणि ज्या पद्धतीने मात्र इथून खेम आता इथे बनवले गेले कानपुली टीमनं। बाबू ही नाही त्यातली सर देखिए यहाँ पे इधर 13 रन स्कोर बोर्ड पे है, आणि ज्या पद्धतीनं मात्र आता गेम बनवलाय ना इथून कानपुली टीमचं त्याचसाठी मात्र कानपुली टीमला ओळखले जातात, आणि दिघोडे टीम धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 13 धावा। आता इथून विजयासाठी गरज असणार आहे ती 14 बॉलमध्ये 18 धावांची मॅच अफलातून। इथून सांगू शकत नाहीत की सामना कोण जिंकेल, डीजी नितीन यांची इच्छा है हम दोनों एक साथ कॉमेंट्री करें। जी बिल्कुल, और 14 गेंदों पर 18 रन चाहिए, और देखते हैं किस तरीके से ये रन यहाँ पर अब बनाए जाते हैं। तो लेफ्ट आर्म गेंदबाज सुधीर पाटिल अभी तक काफ़ी अच्छी गेंदबाजी की है, सभी को प्रभावित किया, विकेट निकाल के दिया।
अपनी टीम के लिए, और ये जड़ में डाली गई थी गेंद। गेंद को डीप मिड विकेट के रीजन में मार दिया, पैरों के नीचे से गेंद छूट इन और रन आउट का मौका। नॉन स्ट्राइकर एंड पर अपील वहां पर जरूर कर रहे थे, लेकिन काफी मुस्तैद अंपायर वहां पर मौजूद हैं। और ये देखिए यहां पर ये तीसरे अंपायर को रेफर किया गया है यह निर्णय। येलो बटरफ्लाय फडफडता हुआ देखते हैं हम लोग, कारण कानपोली टीम सहजासहजी खेळ सोडत नाही आहे। तिसरे पंथांची मागणी, हिरामन भोसले सर तिथे उपस्थित आहेत, चेक केले जाईल। 13 धावा धावपलकावरती लागल्यात आतापर्यंत। एकदा फेल डिलिव्हरी इथून पाहायला गेलं तर एक एक बॉल या मॅच मध्ये रंगतंत्र मात्र पाहायला मिळते, अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये हा सामना मात्र होताना पाहायला मिळेल। ओझाजी ज्या पद्धतीने दोन्ही टीमला मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक वेळा समोर येतात, अनेक वेळा मात्र इथून एकमेकांना चारी मुंड्या चित केले, एकमेकांना पाणी पाजले, एकमेकांना पराभवित केले। त्या पद्धतीने मात्र हा खेळ आपल्याला मात्र होताना पाहायला मिळेल। इथून कोण जिंकेल का, इथून कानपोली की दिघोडे, दिघोडे की कानपोले, यामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळते। 15 धावा धावपलकावरती आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 13 आणि विजयासाठी 16 धावा। तो 13 गेंदों पर 16 रन के समीकरण के साथ में ये मुकाबला बड़ा दिलचस्प होता हुआ, दिलों की धड़कनें बढ़ाने वाला ये मुकाबला। लेकिन एक दो बड़ी हिट आ जाते हैं तो पूरे मैच की रंगत बदल सकती है। और यहां पर डीप मिड विकेट के रीजन में फील्डर मौजूद, और इसी के साथ में एक और कैच, एक और विकेट। और उनकी टीम का बहुत बहुत आभार, और हमारे स्कोरर जी हैं आपका बहुत बहुत आभार। आप सभी का बहुत बहुत आभार, और हमारे यंग डायनामिक आदरणीय श्री सुकेश भोपी जी बहुत बहुत आभार। श्री रूपेश ठोमरे जी आपका बहुत बहुत आभार। बॉलर पे एक ड्राइव फॉलो थ्रू में गेंद को गैदर किया, और इसी के साथ में यहाँ पर हम देखेंगे दबाव धीरे धीरे बढ़ाते हुए टीम गेंदबाजी की, और समीकरण 11 गेंदों पर 16 रन की जरूरत हो। मुकाबला अपने परवान चढ़ता हुआ बेहद ही रोमांचक मुकाबला यहाँ पर चलता हुआ इन दो टीमों के बीच में। और ये लो फुल टॉस डिलीवरी ऑन साइड की तरफ मारना चाहते थे, शॉर्ट पॉइंट के रीजन में गई, मौका था एक रन यहाँ पर हासिल करने का, तो एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में। और धीरे धीरे हम देखेंगे अंतिम ओवर की तरफ ये मुकाबला चलता हुआ। और हमारे साथी सोमनाथ पाटिल जी हैं जो कि स्कोरर की भूमिका में हैं, सीधे सरल स्वभाव के धनी, और हर गेंद के बाद उनके पास पूरी अपडेट रहती है। तो बहरहाल 10 गेंदें और 15 रन, एक बड़े हिट की यहाँ पर सख्त जरूरत है। और यहां पर ये एक्स्ट्रा कवर के रीजन में फील्डर वहां पर दौड़ लगाते हुए, और यहां पर तांगा पलटी, घोड़ा फरार, रन मिलते 4 4 और 4। ऐसी गलती जैसे हमारे महाराष्ट्र में कहते हैं चुकीला माफी नहीं। समीकरण बदलते हुए 9 पे 11,
ओ काफी तेजी के साथ अंदर की तरफ आते हुए एक और मिस फील्ड यहां पर, एक ही रन यहां पर मिलेगा और जिसकी वजह से लेग बाई के माध्यम से यह रन यहां पर आता हुआ काफी तेजी के साथ गेंद घूमी, टप्पा गिरने के बाद अंदर की तरफ पैरों पर लगकर गई थी। मौका था एक रन हासिल करने का। तो अभी तक पूरी तरीके से हावी गेंदबाज, 8 गेंदों पर 10 रन की जरूरत, एक बड़े हिट की तलाश में यहां पर दोनों बैटर, ताकि एक बड़ी हिट आ गई तो जो मुकाबला है, जो समीकरण है वो पूरी तरीके से बदल सकते हैं। तो उसी के प्रयास में और दोनों बैटर यहां पर खुल हाल हाथ खोलकर बल्ला घुमाते हुए, तलवारबाजी करते हुए और यहां पर कामयाबी पाई। देखते हैं फील्डर ने या बैटर ने, और यह पकड़ा एक और खूबसूरत कैच, एक और विकेट डाउन। तो बहरहाल यहां पर जादुई फील्डिंग और जादुई गेंदबाजी देखने को मिलते हुए 2.5 ओवर के बाद में 21 रन, 5वां विकेट यहां पर गिरता हुआ, 5 महत्वपूर्ण विकेट गंवाकर थोड़ी से मुश्किल में यहां पर जय माता दी दिघोड़े की टीम, लेकिन वापसी करने की पूरी क्षमता है उनके टीम में। दो समीकरण थे, 9 पे 11 थे, 7 पे 10 आते हुए तो मुकाबला एक बेहद ही रोमांचक मोड़ पर पहुंचता हुआ, जहां पर जितने भी लोग यूट्यूब पर लाइव देख रहे हैं और या सामने इस मैदान से देख रहे हैं, उनका पूरा पैसा यहां पर वसूल होता हुआ। 7 गेंदों पर 10 रन और ये कमाल की हिट यहां पर लगाई एक्स्ट्रा कवर के रीजन में, फ्रंट फुट ड्राइव, दर्शनीय हिट यहां पर, 1 रन पूरा किया, दूसरा रन भी दौड़ लगाते हुए दोनों बैटर। इसी के साथ ओवर की यहां पर समाप्ति होते हुए 3 ओवर के बाद 23, समीकरण 6 गेंदे और 8 रन। तो सारे ताले खोल दो, इस फिजा में क्रिकेट के रंग घोल दो। समीकरण 6 गेंदों पर 8 रन और देखते हैं कि ये किस तरफ मुकाबला जाता है, लेकिन बहरहाल काफ़ी कमाल की गेंदबाजी देखने को मिली है टीम कानपोली स्वरांश इंटरप्राइजेस कानपोली की टीम के माध्यम से। बेहतरीन गेंदबाजी देखने को मिली, स्कोर कम था बावजूद इसके बेहतरीन लाइन और लेंथ के साथ, वेरिएशन के साथ, नियमित अंतराल पर विकेट यहां पर हासिल करने के बाद में अब समीकरण 6 गेंदों पर 8 रन। और अगर आज के क्रिकेट के हिसाब से देखें तो एक आसान सा ये टारगेट है, लेकिन किस तरीके से यहाँ पर खेल दिखाती है जय माता दी दिघोड़े। उनकी टीम काफ़ी महत्वपूर्ण विकेट गंवा चुके हैं, 5 विकेट यहाँ पर गंवा चुके हैं और कानपोली की टीम फुल फॉर्म में यहाँ पर। उनके सामने जय माता दी दिघोड़े की टीम को कुछ अलग सा करने का प्रयास करना होगा। 6 गेंदों पर 8 रन के साथ समीकरण यहाँ पर तैयार होते हुए एक बेहद ही रोमांचक मुकाबला, कांटेदार मुकाबला इन दो टीमों के बीच में चलता हुआ। कानपोली वर्सेस दिघोड़े 6 पे 8 और यहां पर लॉफ्ट कर दिया गेंद को, कोई मौका नहीं, गेंद दर्शकों में हो गई मिक्स, अंपायर ने दे दिया 6 और अब गाना बजेगा रिमिक्स। आगे तो इसी उस हिट की तलाश में ये दोनों बैटर थे, कब से प्रयास कर रहे थे और इसी हिट के प्रयास में 5 विकेट भी गंवा चुके थे और समीकरण 5 गेंदों पर 2 रन। तो बड़े हिट किस तरीके से डिफरेंस पैदा करते हैं। एक बार फिर से गेंद अपने खिलाड़ियों के पास भेजते हुए डीप स्क्वायर लेग के रीजन में और इसी के साथ ये मुकाबला अपने नाम करते हुए जय माता दी दिघोड़े की टीम कमाल की क्रिकेट खेलते हुए इस आज के दिन के अंतिम मुकाबले में जीत हासिल करते हुए जो सब करते हैं यार
और यहाँ पर कुछ ही पलों के बाद में मैन ऑफ द मैच का ऐलान किया जाएगा। तो बहुत बहुत धन्यवाद गांव देवी चैंपियन क्रिकेट संघ वाकड़ी पनवेल के द्वारा आयोजित तालुका प्रमुख चषक 25 के इस बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट में, जिसके आयोजक हैं युवा डायनामिक